धाव मिळणार नाही, संघाचं खातं उघडलं नाही. मागचे 2 सामने आपण पाहिलेत, सुपर 3 साठी 2 संघ क्वालिफाय झालेत. तिसरा कोणता असेल? बलाढ्य नेरे संघाला नमवून इथपर्यंतचा प्रवास आहे मैदानावरती करमेलकर एंटरप्राइजेस श्री दत्त भातान संघाचा. ओव्हर द विकेट न गोलंदाज सज्ज होईल. हा बॉल अतिवेग आपण पाहिला, जबरदस्त गोलंदाजी. रात्रीचे वाजलेत 12:35 आणि जबरदस्त इथं गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. थंडी आज थोडीशी कमी आहे आणि निश्चितच तिथं जाणवते. 3 षटकांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज नारायण म्हात्रे बेलवली यांच्याकडून. ओव्हर द विकेट न गोलंदाज सज्ज होईल. स्ट्राईक रेंजला प्रवीण आहे. मोठ्या फटक्यांची आशा अपेक्षा प्रवीण साठी. हा बॉल प्रवीण फसलाय आणि ते फलंदाज बाद. कॉटन बोल्ट धक्का क्रमांक पहिला. प्रवीण भोईर गोज. तीन चेंडूंचा खेळ संपलाय. प्रवीण भोईर इथे बाद झाला. नवीन फलंदाज आपण लगेच मैदानावरती जायचंय. भातान संघ पहिला चेंडू अति वेग आपण पाहिला आणि निश्चितच मिस टायमिंग झाला. हा चेंडू सुद्धा टॉप पेज आणि कॉटन बोल्टचा शिकार बनला. प्रवीण भोईर ज्यानं मागच्या सामन्यामध्ये 22 धावांची बहारदार खेळी साकारली होती, मात्र इथे बाद होते. धक्का क्रमांक पहिला लागला तो श्री दत्त करमेलकर एंटरप्राइजेस भातान संघाला. जयेश भोईर नवीन फलंदाज मैदानावरती. I11 कोण विरुद्ध खेळते भातान संघ. जो संघ जिंकेल सुपर 3 साठी क्वालिफाय होईल. सर्व प्रेक्षकांचे पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करते. मोठे फटके पाहिजेत. अजूनही धावसंख्येचं खातं उघडलं नाही. सागर भोईर नॉन स्ट्रायकर एंडला अजूनही उभा आहे. जयेश साथ देण्यासाठी नवीन फलंदाज येईल. चांगली गोलंदाजी राहिल्या आकाश म्हात्रेची. हा चेंडू येईल जयेश साठी. हा बॉल कमालीची गोलंदाजी राहिली. अतिवेग अल्ट्रा फास्ट इथे आपल्याला पाहायला मिळते आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. अजूनही खातं उघडलं नाही. बॅटिंग टीम रिव्ह्यू वाईट साठी येतोय. सॉफ्ट सिग्नल इज लीगल डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. चांगली गोलंदाजी राहिले. 4 चेंडू फेकलेत. अजूनही धाव जमवता आली नाही. मोठे फटके कधी येतील, धावा कधी जमतील. क्या बात है, क्या बात है. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत आकाश म्हात्रेसाठी. कमालीची गोलंदाजी. 5 चेंडू सलग निर्धाव फेकलेत. आतापर्यंत स्पर्धेमध्ये 2 मेडन षटका आम्ही पाहिलेत. विकेशनं आम्हाला माहिती दिली तिसरं येईल का चर्चा केली जाते. दबावाखाली खेळते फलंदाज जयेश भोईर. आकाश तयार. मोठा फटका बॅटच्या मधोमध. चेंडू सीमारेषे पलीकडे दणदणीत षटकार. पहिलं षटक संपलंय. एकूण धावा आहेत त्या 1 गडी बाद 6 धावा. जयेश भोईर धावसंख्येचं खातं उघडलं. 3 चेंडू तो खेळला. 1 षटकाराच्या सहाय्याने धाबा आहेत त्या 6. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धाबा आल्यात. लो स्कोरिंगचे सामने आपण मागचा सुद्धा पाहिला, मात्र ह्या सामन्यामध्ये सुद्धा धावा आतापर्यंत फक्त 6 आलेत. 3 षटकांचा सामना आहे. लक्ष असू द्या. ग्रामस्थ मंडल दुंद्राई चषकाची ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. नवीन गोलंदाज येईल अनिकेत म्हात्रे. संघाचा प्रमुख शस्त्र, संघाचा स्टार खेळाडू, ऑलराऊंडर परफॉर्मन्स देण्यामध्ये आपण त्याला नेहमी पाहतो. आणि ह्या स्पर्धेमध्ये मोक्याच्या क्षणी जिथे संघाला गरज आहे, जिथे धावा रोखल्यात पहिल्या षटकामध्ये आकाशनं, अनिकेत कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहे सागर भोईर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू टप्पा पडणार थोडासा काहीसा खाली राहिला
आणि त्या फलंदाजाला बेट करून यष्टिरक्षकाच्या ग्लव्स मध्ये चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता झाली. कमालीचा षटक हाताळताना आपण पहिलं आकाशला पाहिलं आणि त्याच्या पावलावरती पाय ठेवून इथे जबरदस्त गोलंदाजी करते. पहिला डॉट आलाय. इथे सागर बरसतोय, मागे क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाद. धक्का क्रमांक दुसरा इथे करमेलकर एंटरप्राइजेस श्रीदत्त भातान संघाला. इथे फलंदाजाला बाद करतोय. सागर परतोय शून्यावरती. प्रवीण बाद झाला शून्य. जयेश खेळते 6 वरती. संघाची धावसंख्या होती 6. 2 गडी बाद असताना नवीन फलंदाज मैदानावरती लगेच जायचंय. निलेश भोईर थोडासा फास्ट खेळायचं. रात्रीचे वाजलेत 12:40. 3 षटकांचा सामना. या सामन्यानंतर दोन सामने आपले बॅलन्स असतील. सेमीफायनल आणि त्यानंतर फायनल. कोण असणार विजेता, कोण असणार उपविजेता, कुणाला मिळणार ही मालिकावीराची स्कूटी. 3 स्पोर्ट्स सायकल सुद्धा आपण पाहते. काही वेळानंतर त्या प्रश्नांचे उत्तर आपल्या समोर येतील. नवीन फलंदाज निलेश भोईर 4थ्या क्रमांकाचा खेळाडू. दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण जरूर पाहतोय. गोलंदाज अनिकेत. स्ट्रायकर हेंडला निलेश भोईर. मोठे फटके पाहिजेत, त्यासाठी प्रयत्न आहेत. पार्टनरशिपची गरज आहे, भागीदारीची गरज आहे. इथे धावा जमाव्या लागतील. 30-35 पुरेशा ठरतील. गोलंदाज तयार. निलेशसाठी हा बॉल अनिकेतचा खोदून काढतोय. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, थोडासा फंबल झाला. दुसरीसाठी निघालेत. थ्रो चांगला नाही, मात्र 2च धावा मिळतील. काही नुकसान झाले नाही. 2 धाव्यांच्या मदतीने संघ पुढे सरकला. 8 धावा. धावसंख्या फलकावरती 1 षटकार आणि 1 दुहेरी धाव आले. बाकी सर्व चेंडू निर्धाव आहेत. 8 बॉल 7 चेंडू निर्धाव आलेत आणि 2 चेंडूवरती धावा बनल्यात. 9 चेंडूंचा खेळ इथं संपले. 18 चेंडूंचा हा सामना आपण पाहणार आहोत. 3 षटक आणि 3 षटकामध्ये किती धावा बनतील. गोलंदाज तयार. अनिकेत मात्रे पुन्हा एकदा 4था चेंडू घेऊन स्ट्रायकर एंडला निलेश भोईरला आपण पाहतोय. आखू टप्प्याचा होता. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक जज करेल. झेल मात्र सुटतोय. तत्पूर्वी मिळतील इथे 2 धावा. थोडासा कठीण झेल होता, मात्र झेल पर्यंत जेव्हा तुम्ही पोहोचता तेव्हा तो नक्कीच कन्वर्ट होतो. मात्र प्रयत्न सुरेख होते. 2 धावा मिळतील. जीवनदान मिळते निलेशला आणि या 2 धाब्यांच्या मदतीने संघ पुढे सरकला. एकूण धावा आहेत 10. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. खेळाचा पूर्वार्ध आपण पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आकाशचं पहिलं षटक 6 आल्या. या षटकामध्ये अनिकेतच्या हातावरून 1 गडी बाद झाल्या आणि 4 धावा त्याने खर्च केल्या. एकूण धावा आहेत त्या 10. 2 गडी बाद असताना करमेलकर एंटरप्राइजेस श्रीदत्त भातान. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. अनिकेत. यष्ट्यांच्या मागून खूप जोरदार अपील. प्रेक्षकांमधून सुद्धा अपील झाली. कोण संघाचे पाठी राखे, मात्र पंच स्थिर आहेत. निर्धाव चेंडूची सांगता झाली. निलेश भोईरला पाहतोय. 4थ्या क्रमांकाचा खेळाडू. संघाचा मिडल ऑर्डरचा एक हुकमी एक्क म्हणून त्याला नेहमी ओळखलं जातं. मात्र इथे संघाला खूप गरज आहे. संघ अडचणीमध्ये आहे. मोठे फटके पाहिजेत. शेवटच्या क्षणाला धावा बनतील का, ही सुद्धा चर्चा केली गेली. शेवटचा बॉल आहे दुसऱ्या षटकातील. निलेश भोईर स्ट्रायकर एंडला. धावा आहेत त्या 10. लोवर फुल टॉस होता. मागे क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि एकूण धावा आहेत त्या फक्त करमेलकर एंटरप्राइजेस श्रीदत्त भातान टीम. 10 धावा.
10 धावा बनल्या, 2 षटकांची ते समाप्ती झाले. 5 रात्रीची मेहनत आणि कोण इथे विजेता ठरणार. दहा धावा आहेत. 5व्या क्रमांकाचा खेळाडू रोशन भोईर. अक्षय मात्र येईल गोलंदाजीसाठी. किती धावा बनतील, किती धाव्यांचं टार्गेट. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण फक्त 20चं टार्गेट पाहिलं होतं. मात्र इथे चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत IE11 कोण संघाची. आकाशनं केली सुरुवात, त्यानंतर अनिकेत, आता पुन्हा एकदा अक्षय येतोय. नवीन फलंदाज दोन्ही मैदानावरती जयेश भोईर, ज्यानं 3 चेंडू खेळला, 1 षटकार दाखवलाय. आणि आपण पाहतोय नवीन फलंदाज रोशन भोईर. जयेश थांबणं गरजेचं आहे. 6 मध्ये 15-20 ची गरज असणार आहे. निश्चितच तुम्हाला जर फाईट करायचे द्वितीय सत्रामध्ये, त्यासाठी प्रयत्न सुरू होतील. राऊंड द विकेटनं गोलंदाज सज्ज आहे. पहिला बॉल शेवटच्या षटकातील. जयेश साठी हा बॉल होता. 1 धाव तरी ते नक्कीच येईल. दुसरीसाठी प्रयत्न आहेत आणि 2 धावा इझिली कंप्लीट होतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने संघ पुढे पोहोचला. एकूण धावा आहेत त्या 12. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 5 चेंडूंचा खेळ बाकी. खेळाचा पूर्वार्ध आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी ज्यांच्या वाट्याला आली तो संघ आपण पाहतो श्रीदत्त भातान. प्रवीण भोईर बाद झाल्यानंतर सागर माघारी परतला. कोणते फलंदाज साथ देऊ शकला नाही आणि इथे आपण पाहतोय थोड्याशा अडचणी वाढत चालल्यात. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 धावा धावसंख्या फलकावरती. गोलंदाज अक्षय म्हात्रे. पुढचा बॉल. हा फटका, क्या बात है. जयेश भोईर, प्रयत्न अजूनही सुरू आहेत. चेंडू सीमा पार, षटकार. फलंदाज जयेश भोईर. 2 षटकारांच्या सहाय्यानं 14 धावेंचं योगदान आहे. 5 चेंडून तो खेळलाय. पुढचा बॉल. पुन्हा एकदा जबरदस्त फलंदाजी. जयेश भोईर 1 मॅन शो सामन्यामध्ये. आणखीन एक धमाका, षटकार. दोन स्विच हिटचे षटकार आम्ही पाहिले आणि पूर्णपणे आता जो संघ पिछाडीवर होता आघाडीवरती पोहोचतोय. 24 3 षटकारांसाठी नारायण म्हात्रे बेलवली यांच्याकडून 500 आहेत. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. इथे मात्र फसतोय. थोडासा वेग होता या चेंडूवरती. जयेश निर्धाव चेंडू खेळलाय. एकूण धावे ते 24. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. स्विच हिटचे फटके आपण पाहिले. 2 त्याने लांब लचक षटकार दाखवले आणि 24 धावा धावसंख्या फलकावर. राऊंड द विकेट न गोलंदाज सज्ज अक्षय म्हात्रे. पुन्हा एकदा 5वा चेंडू. मिड ऑफला क्षेत्ररक्षक उभा आहे. एकदा मिळेल. दुसरीसाठी प्रयत्न नक्कीच असतील. 10 मिळेल इथे फक्त सिंगल. एका धावेनं धावसंख्या फलक पुढे सरकते 25. या चेंडूवरती मोठा फटका पाहिजे. श्रीदत्त करमेलकर इंटरप्राइजेस भातान संघाला 30 धावा बनतील. 30-31 धावा बनतील आणि तिथे तुम्ही फाईट करू शकाल. मात्र कोण संघ जसा खेळ संपूर्ण रात्रीमध्ये राहिलाय, कमालीची गोलंदाजी इम्प्रेस केलंय सर्व प्रेक्षकांना आणि 30 दहशत घेऊन पुन्हा एकदा मैदानावरती. हा षटक थोडासा मागणं जरूर ठरलाय. आतापर्यंत 15 धावा बनल्यात. एकूण धावा आहेत त्या 25 धावा. शेवटचा बॉल आहे. खेळाचा पूर्वार्ध आपण पाहतोय. उजव्या हाताचा फलंदाज रोशन भोईर प्रथम स्ट्रायकर एंडला. मोठ्या फटक्यांची आशा अपेक्षा प्रेक्षकांना इथे भातान संघाच्या. मात्र तसं घडेल का की कमबॅक असणारे अक्षय म्हात्रेचं शेवटच्या चेंडूवरती कोण विरुद्ध भातान अशी लढत मैदानावरती. सूर्य. शेवटचा बॉल.
सँडी पालकर नो रन. धाव नसणारे तर एकूण धावा आहेत त्या 25 आणि जिंकण्यासाठी 26 टार्गेट. फाईट करेल का? आपण त्यांचा सुपर 12चा सामना पाहिला. नेरे संघाविरुद्ध कमालीची गोलंदाजी राहिली होती आणि तिथे तो सामना जिंकला. इथे i11 कोण संघासमोर वाचवण्यासाठी 26 आहेत आणि त्या धावा वाचतील का, ही सुद्धा चर्चा आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवायचंय आणि सलामीची जोडी मैदानामध्ये. बॉल बॉय आपण तिथेच जा. तर 18 चेंडू आणि 26 धावेंचं टार्गेट i11 कोण संघासमोर. चला फलंदाज मैदानावरती आपण या. चांगलं क्रिकेट आतापर्यंत आपण पाहिलं. मागच्या 5 रात्रीमध्ये आपण जबरदस्त क्रिकेटचं प्रात्यक्षिक पाहिलं. मात्र शेवटची रात्र आणि शेवटच्या रात्रीमध्ये कोण असणार विजेता, त्यासाठी चर्चा केली जाते. तो 18 गेंदे 26 की है दूरी. अच्छा मुकाबला चलेगा. दोनों टीम को ढेर सारी शुभकामनाएं हम देंगे और क्रिकेट की इस बेहद खूबसूरत और हसीन रंगीन दुनिया के सफर के लिए हम निकल जाएंगे दोस्तों. घड़ी की ओर हम नजर डालेंगे तो 12:52 और इस मुकाबले के बाद 2 मुकाबले हमारे शेष है और उसके बाद प्राइज सेरेमनी भी है. 2:30-3 तो बज ही जाएंगे. तो चलते दोस्तों मैदान में. लगातार 3 छक्कों के लिए नारायण मात्रे बेलवली, इनके ओर से 500 का इनाम है. क्या बात है. अनिकेत मात्रे और अक्षय गाताड़े, प्रवीण भोईर आएंगे गेंदबाजी में. 18 गेंदे जीतने के लिए 26 की दूरी. कौन जीतेगा बाजी. पहली गेंद, गेम ऑन. शॉर्ट पिच थी. खिलाड़ी जरूर शॉर्ट स्क्वायर लेग में मौजूद है. रन मिलेगा यहां से केवल सिंगल. ये गेंद, क्या बात है.
ऊंचाई ज्यादा है, लंबाई भी ज्यादा है, गेंद सीमा पार है, छक्का। तो गुजारिश होगी जय हनुमान बेलवली टीम का कप्तान और टाइगर 11 देवट टीम का कप्तान, इस मुकाबले के बाद जो टीम जीतेगी लकी ड्रॉ होगा। कट किया इस गेंद को, खिलाड़ी पीछे जरूर मौजूद है। तो बेलवली और देवत कप्तान आप आइए। बेलवली का कप्तान मौजूद है, क्या बात है, थैंक यू। प्रवीण की ये गेंद, एक और अच्छा स्ट्रोक है, गेंद जाएगी सीमा रेखा पार। प्रवीण भोई के ऊपर हमले, गेंद जाएगी स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, छक्के के लिए। टीम की रन संख्या टोटल है 14। थैंक यू सो मच। 26 का टारगेट था, लेकिन यहां से अनिकेत मात्रे और अक्षय गाताड़े जबरदस्त बल्लेबाजी का नजारा, कोई दबाव को नहीं हावी होने दे रहे और नतीजा हमारे सामने है। पूरी तरीके से इस मुकाबले में हावी नजर आती हुई, भारी नजर आती हुई I11 कोन क्रिकेट टीम। थोड़ा सा सलाह मशवरा प्रवीण के साथ जरूर हुआ है, अभी भी बचाने के लिए 12 रन है। आने वाली गेंदें बचेगी 14 गेंदें और जीतने के लिए 12 रन की आवश्यकता। प्रवीण भोईर क्या कमबैक करेंगे, यहां से ओवर द विकेट से गेंदबाजी होगी अनिकेत के लिए। स्लोर वन पिक किया, तीसरा छक्का आएगा ओवर का, रन बनेंगे टोटल 20 रन। छह रन की है जरूरत, 13 गेंदे और जीतने के लिए 6 रन। एक ही ओवर में लगभग मुकाबला अपने नाम किया है, लेकिन क्या कमबैक होगा, क्या कारनामा, कोई चमत्कार अभी भी बचा के रखा है श्रीदत्त भातन टीम ने। गेंदबाज है तैयार, खोद कर निकाला इस गेंद को, खिलाड़ी जयेश आएंगे पीछे, थोड़ा सा फंबल हुए और 1 रन चुरा। पहला ओवर प्रवीण महंगे साबित हुए, टीम की रन संख्या बनी पहले ओवर में 21 रन। अब जीतने के लिए केवल 5 की जरूरत है आने वाली 12 गेंदों के ऊपर। बारह गेंदे और जीतने के लिए 5 रन की जरूरत है। चलो मुकाबला शुरू करना है। स्ट्राइक रेंज के ऊपर बल्लेबाज होंगे अनिकेत मात्रे। 2 छक्के अब तक अनिकेत ने दिखाए, 4 गेंदों का उन्होंने सामना किया, रन जोड़े हैं टोटल 14। अक्षय गातड़े की बात करेंगे जिन्होंने 2 गेंदे खेली, रन बनाया है 7 रन। प्रवीण भोईर बिल्कुल महंगे साबित हुए, टीम के प्रमुख गेंदबाज, लेकिन इस बार आएंगे जयेश भोईर। 12 गेंदों में 5 को बचाना है। क्रिकेट में मारने वाले से ज्यादा बचाने वाला बड़ा है, लेकिन क्या बचाने की क्षमता रख पाएंगे, क्योंकि 12 गेंदों में 5 रन बचते हुए शायद हमने कभी देखे। लेकिन इस स्तर के ऊपर जब इस हालात में मुकाबले हैं, 3 ओवर का मुकाबला, बिल्कुल क्रिकेट में सट्टा कहा जाता है, और उसी तरीके का मुकाबला चलता है। क्योंकि कभी कभी बल्लेबाज चलता है, कभी गेंदबाजी की तूती बोलती है, लेकिन इस मुकाबले में कौन क्रिकेट टीम जमकर मेहनत करती हुई। बल्ले का किनारा था, खिलाड़ी मौजूद, डायरेक्ट हिट का प्रयास, पीछे बैकअप अच्छा है, लेकिन जब तक बैकअप पहुंचता 1 रन के लिए खिलाड़ी निकल चुके। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट,
थोड़े से हेवी वेट जरूर है अक्षय गाथाड़े, लेकिन इस तरीके के रन चुराना बखूबी से जानते हैं। बिल्कुल पहले मना कर दिया था, लेकिन अनिकेत का कॉल था, रिस्पॉन्ड किया और 1 रन चुराया मैदान में। सिंगल के मदद से पारी आगे बढ़ेगी। रन बने हैं टोटल 22, 22। जीतने के लिए 4 रन की अभी भी है जरूरत। आने वाली 11 गेंदे और जीतने के लिए 4 रन। जयेश भोयर सिंगल सेविंग फील्डर्स भी देख सकते हैं, अभी तक मुकाबला छोड़ने को तैयार नहीं है। पातांग क्रिकेट टीम देखकर अच्छा लगा। राउंड द विकेट, गति में मिश्रण किया था, गेंद तीर की तरह सीधी हवा में है। नीलेश भोयर ने कॉल जरूर किया था, लेकिन यहां पर दूसरे के लिए खिलाड़ी पलट चुके हैं। तीसरे की मांग है अनिकेत मात्रे। गुड रनिंग बिटवीन द विकेट, स्कोर इज लेवल नाउ। प्रियांश इंटरप्राइजेस के ओनर सम्मानीय जयवंत दादा पाटिल तोंडरे, इनसे भी हम गुजारिश करेंगे, आइए मंच के ऊपर, आपका भी तहे दिल से स्वागत है। 1 रन की केवल आवश्यकता है। राउंड द विकेट से गेंदबाजी, सामने होंगे बल्लेबाज अनिकेत। 1 रन की जरूरत। रिवर्स खेला था और यहां पर अंपायर की उंगली आसमान की ओर है।